लातूर ते अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग क्र. 548B हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. सायगाव, बर्दापूर, पळशी, रेणापूर यांसारख्या अनेक गावांतून मार्गक्रमण करणाऱ्या या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र गेल्याहून अधिक काळापासून या महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने हा एकेकाळचा महत्त्वाचा मार्ग आता स्थानिकांसाठी मृत्यूमार्ग बनला आहे. रात्रीच्या वेळी दाटून येणाऱ्या अंधारामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक निष्पाप नागरिकांनी या अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. टोल प्लाझावर दररोज लाखो रुपये टोलपोटी वसूल केले जात असतानाही नागरिकांना सुरक्षित प्रवासाची मूलभूत सुविधा नाकारली जात आहे. हा प्रकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC यांच्या मार्गदर्शक तत्वांचा सरळ भंग आहे. टोल संकलन करताना वाहतूकदारांना सुरक्षित, प्रकाशमय आणि सुविधासंपन्न रस्ता उपलब्ध करून देणे ही टोल ऑपरेटरची कायदेशीर जबाबदारी आहे, असे स्पष्ट नियम असतानाही त्याची सर्रास पायमल्ली होत आहे. टोल प्लाझाचा हा घोर हलगर्जीपणा आता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. NHAIच्या मानक करारामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की कंत्राटदाराने प्रकल्प महामार्गावरील इंटरचेंजेस आणि वस्ती असलेल्या भागांसह सर्व पथदिवे चालवावेत आणि त्यांची देखभाल करावी. पण हा नियम केवळ कागदोपत्रीच राहिला आहे. प्रत्यक्षात या महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधारामुळे अनेक अनमोल जीव नाहक बळी पडले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या परिस्थितीने अत्यंत त्रस्त झाले असून रात्रीचा प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ज्या टोल प्लाझावर दररोज लाखो रुपये टोलपोटी वसूल केले जात आहेत, तिथे सुरक्षेसाठी आवश्यक लाईट्स आणि रस्त्याची योग्य देखभाल का केली जात नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. MSRDC आणि NHAIच्या परवानगीने चालणारे हे टोल व्यवस्थापन केवळ नागरिकांकडून पैसे जमा करत आहे, पण त्या बदल्यात त्यांना कोणतीही सुविधा देत नाहीये. टोल भरूनही जर रस्ते सुरक्षित नसतील तर नागरिकांचा टोलवरील विश्वास उडणे स्वाभाविक आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे लातूर ते अंबाजोगाई या संपूर्ण पट्ट्यातून कोणत्याही जनप्रतिनिधीने, मग ते आमदार असो वा खासदार किंवा कोणत्याही समाजसेवकाने या गंभीर विषयावर अद्याप कोणतीही गांभीर्यता दाखवलेली नाही. शेकडो लोकांचे जीव धोक्यात असतानाही त्यांच्या प्रतिनिधींकडून ही अनास्था का दाखवली जात आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. लोकांच्या जीवापेक्षा टोल कंपनीचे हित महत्त्वाचे आहे का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पण किमान आता तरी लोकप्रतिनिधी या गंभीर विषयावर विचार करणार का, की अजून किती जीव जाण्याची वाट पाहणार? हा केवळ साधा दुर्लक्ष नाही, तर लोकांच्या जीवाशी खेळणारी ही एक गंभीर आणि अक्षम्य हलगर्जीपणा आहे. या मृत्यूमार्गावर दररोज बळी जात असतानाही टोल वसूल करणारे आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अजून किती काळ डोळे झाकून बसणार? शासनाने आणि महामार्ग प्राधिकरणाने NHAI आता तातडीने हस्तक्षेप करून या टोल प्लाझावर कठोर कारवाई करावी आणि बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत. अन्यथा या रस्त्यावर होणाऱ्या प्रत्येक अपघाताची आणि प्रत्येक मृत्यूची जबाबदारी केवळ टोल ऑपरेटरची नव्हे, तर यावर मौन बाळगणाऱ्या सर्वांची असेल. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आमच्या सरकार एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.